सांगलीत बसमधून 12 किलो गांजा जप्त. हैदराबाद ते सांगली असा तब्बल 500 किलोमीटरचा प्रवास करून सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकावर आलेल्या एका बसमध्ये 2 संशयास्पद बॅगांमध्ये सुमारे 12 किलो गांजा आढळून आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारपेठेतील किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे. बसमध्ये गांजाच्या बॅगा विसरून तस्कर विसरून गेले असावेत, उतरून गेले असावेत असा प्राथमिक अंदाज असून सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेजारील कर्नाटक राज्यातून रेल्वे, बस, इतर खाजगी वाहनांद्वारे गांजाची तस्करी होते. दरम्यान थेट शासकीय बसमधूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. हैदराबादहून निघालेली हैदराबाद ते सांगली ही लांब पल्ल्याची बस क्रमांक MH14 LX 7629 बुधवार दिनांक 15 रोजी सायंकाळी सांगली येथील मध्यवर्ती बस स्थानकावर आली. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्वच्छता करत असताना खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्याला बसमध्ये 2 बेवारस बॅगा आढळून आल्या. त्याने तात्काळ सुरक्षा रक्षकाला बोलवून या बॅगा त्याच्या स्वाधीन केल्या. सुरक्षा रक्षकाने संशय आल्याने दोन्ही बॅगा उघडून पाहिल्या असता त्यात गांजाचे पुडके असल्याचं उघडकीस आलंय. अधिकाऱ्यांनी तातडीनं सांगली शहर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.